हॅलो एव्हरीवन, आपण पार्ट 1 मध्ये कोर्सेस बद्दल जाणून घेतलं होतं की आपले कोर्सेस अवेलेबल आहे आणि मॉर्निंगला लाईव्ह क्लास आणि इव्हिनिंगला लाईव्ह क्लास कंटिन्युअसली सुरू आहे आणि रेकॉर्डेड व्हिडिओजही तुम्हाला मिळत आहेत. तर आपण डिस्कशन्स मध्ये आलेलो होतो. फास्ट पार्ट 1 मध्ये आय हॅड स्टॉप व्हिडिओ इन इमर्जन्सी, सो वी विल कम्प्लीट द सेकंड प्रोव्हिजन्स इन द सेकंड पार्ट. ओके, सो आता हा जो इथं रिमेनिंग प्रोव्हिजन्स आहेत, आपला रिमेनिंग कन्सेप्ट आहेत, त्या आपण सेकंड पार्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये कव्हर करतो. ठीक आहे, बाकी तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये कोर्सेस बद्दल सगळी माहिती दिलेली आहे. तर कम टू द पॉइंट की आपल्याला मी सांगत होते तुम्हाला फर्स्ट पार्ट मध्ये कंटिन्यू करूया इथून की सिव्हिल क्रिमिनल आणि सिव्हिल मायनर्स ऍक्ट आणि क्रिमिनल मायनर्स ऍक्ट तुम्हाला सॉर्टिंग आउट करून घ्यायचे आहे. आणि हे सगळे सॉर्टिंग आउट झाल्यानंतर तुम्हाला सॉर्टिंग आउट करायचं सेकंड पार्ट मध्ये, दॅट इज फॅमिली लॉ. फॅमिली लॉ विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मोमेडियन लॉ, ख्रिश्चन्स लॉ, ऑल हिंदू लॉ, डायव्हर्स लॉज आणि मॅरेजेस लॉज, हे चारही पार्ट तुम्हाला प्रॉपरली कव्हर करायचे आहे आणि त्याचे एमसीक्यूजही करायचे. त्यातलं डेफिनेशन अत्यंत जास्त महत्वाचे आहे. आणि त्याच्यानंतर फॅमिली लॉ नंतर तुम्हाला करायचं आहे की न्यू लॉज कुठले कुठले आता सध्या अमेंडमेंट्स, कुठले न्यू बिल्स आलेले आहेत का ते आपल्याला बघायचे आहेत. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज द सेपरेटली तुम्हाला एक कॉन्स्टिट्यूशन करायचं आहे. कॉन्स्टिट्यूशन करायचं आहे. बट आता ह्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये कॉन्स्टिट्यूशन नंतर मग आपल्याला काही वेगळे लॉज, दॅट इज थोडे फंडामेंटल लॉज आपल्याला बघायला मिळतील. दॅट इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉवरही क्वेश्चन येतात, त्यानंतर ह्युमन राईट्स वरही क्वेश्चन्स येतात आहेत. तर हे सुद्धा आपल्याला करायचे आहेत. इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट सुद्धा आपल्याला करायचं आहे. तर हे सगळे लॉ करायचे आहेत. तर आता असा टार्गेट आमचा सध्या जर टार्गेट आहे, आमच्या स्ट्रॅटेजीमधनं तुम्ही काही घेऊ शकता. तर अशा प्रकारे की सकाळी मायनर्स ऍक्ट आम्ही कव्हर करतो, संध्याकाळी सुद्धा मायनर्स ऍक्ट आणि मधात बिग ऍक्ट सुरू करतो. हा आमचा नेक्स्ट 1 मंथ म्हणजे फेब्रुवारी एंडिंग पर्यंतचा टाइम टेबल आहे क्लासेसचा. त्यानंतर फेब नंतर मार्चच्या 1 तारखेपर्यंत कंपल्सरी आमचे फॅमिली लॉज सुरू होतील. अँड आफ्टर दॅट मार्चच्या 15 ते 20 दिवसामध्ये फॅमिली लॉ सुरू झाले. तर मार्चमध्ये 10 दिवसात आम्ही हे कॉन्स्टिट्यूशन तर ऑलरेडी झालेलं आहे, सीपीसी ऑलरेडी झाले, हे सगळे झालेले आहेत. त्यानंतर हे ह्युमन राईट्स किंवा अमेंडमेंट्स काय ज्या न्यू बिल्स येतील हे आम्हाला तयार करायचं आहे. देन आम्ही वळणार आहेत टेस्ट पेपर, टेस्ट सिरीजकडे, दॅट इज द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन टेस्ट सिरीज. अशा प्रकारेही तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता कंटिन्युअसली. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे माझ्याकडे तुमचा. येस, एक मिनिट, मला क्वेश्चन बघू दे. हा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोण आहे? प्रियंका. आय डोंट नो, युट्यूबवरचे स्टुडंट आहे, माझी स्टुडंट नाही आहे, प्रियंका. तर यांचा क्वेश्चन हा आहे की मॅडम प्रॅक्टिस करत करत आम्ही हे करू शकतो का, की प्रॅक्टिस करत करत करू शकतो का? तर प्रियंका, मला आता सध्या तुम्हाला सांगायचं की वेळ तुमच्याकडे फार कमी आहे. टाइम 2 मंथ्स टू 2.5 मंथ्स एवढाच तुमच्याकडे टाइम आहे. पण असं नाही आहे की कोर्टाचं कामकाजच तुम्ही सगळं सोडून द्या. मीही माझं काम करते, मी माझे क्लासेस कंटिन्यू करते, तुमचेच नाही तर माझे दुसरेही भरपूर क्लासेस आहेत ते मी कंटिन्यू करते. पण तुम्हाला तुमचा टाइम मॅनेज करणं अत्यंत गरजेचं आहे. जर मॉर्निंगला 7 पासून तर तुमचं 10 पर्यंत काम होऊन जात असेल तर तुम्ही दुपारी 3 ते 4 तास काढू शकता. पुन्हा संध्याकाळी तुम्ही 3 तास काढले तर तुमचा टाइम ऑलरेडी मॅनेज होत आहे. जर तुम्ही IAS जर जॉब करून IAS होऊ शकता, दिवसभर जॉब करून जर IAS होत असेल तर तुम्हाला इथे सुद्धा डिस्ट्रिक्ट जज होता येतं. आणि सेकंड थिंग आहे की सगळे जे ज्युडिशरीमध्ये ऑलरेडी CGM GMFC आहे त्यांनाही 9:30 कोर्टला जावं लागतं आणि ते 6:30 शिवाय कोर्ट मधून येऊ शकत नाही. तर त्यांचाही सगळा दिवस जातो. पण असं नाहीये की ते पास होत नाही, तेही पास होतात आणि तेही अभ्यास करतात. ठीक आहे की नाही? त्याप्रमाणे इथे तुम्हीही त्यांच्यासोबत अभ्यास करू शकता. तुम्हाला प्रॅक्टिसला जायचं असेल तर एखाद्या दिवशी जाऊ शकता, ज्या दिवशी काम नाही तर नका जाऊ. पण तुम्ही प्रॅक्टिस कम्प्लिटली सोडण्याची गरज नाही जर तुम्ही तुमचा टाइम मॅनेज करू शकत आहात तर. तुमचा पर्सनल टाइम मॅनेज करणं ही तुमची जबाबदारी, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता कॉम्पिटिशन लेवल, कट ऑफ याबद्दलही थोडं बोलायला हरकत नाही. कट ऑफ हा जो कन्सेप्ट आहे हा आपण आधी याच्यावर काही चर्चा करू शकत नसतो. जेव्हा पेपर येतो आणि पेपर नंतर जेव्हा आपल्याला कळतं की या पेपरमध्ये खरंच सोपा पेपर आहे का किंवा थोडा हार्ड पेपर आहे का, त्यावरून कट ऑफ आपला ठरत असतो. पण तरीही 89 वॅकन्सी आहे, थोड्याफार वॅकन्सी एक्सपेक्टेशन आहे की वाढवू पण शकतील, मागच्या वर्षी पण वाढल्या होत्या. ठीक आहे की नाही? तर अशा प्रकारे जर 89 वॅकन्सीसाठी जर आपण पकडलं तर तुम्हाला 55 पर्यंत
जरी मार्क्स पडले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. 55% वर तुमचा कट ऑफ लागू शकतो, एक अंदाज आहे. पण जर पेपर खूपच अवघड आला तर मे बी तर 60 पर्यंत जाईल, पण 60च्या वर पॉसिबल नाही आहे. कारण सगळे जे आपल्यासारखे विद्यार्थी आहेत हे काही आत्ताच पास आउट झालेले नाही. आपण आपलं कामकाज करून, फॅमिली करून, सगळं आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी निभवून आपण इथे अभ्यासाला बसत असतो. आणि 7 इयर प्रॅक्टिस क्रायटेरिया पण आहे, प्लस 35 एज क्रायटेरिया आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे. आणि काही लोकांकडे केसेस नाहीत म्हणून काही लोकांनी फॉर्म फाईल नाही केलेले आहे. काही लोकांचं 35 इयर कम्प्लीट नाही, काही लोकांचं 7 इयर नाही. तर थोडं कॉम्पिटिशन लेवल JMFC पेक्षा इथे कमी असतं. पण वास्ट सिलेबसला असल्यामुळे थोडंसं हार्ड वर्क जास्त करावं लागतं. जे क्वांटिटी ऑफ द कॉम्पिटिशन आहे ते कमी आहे, पण क्वालिटी ऑफ द कॉम्पिटिशन इथे रिक्वायर्ड असतं. ठीक आहे. प्रिलिम्स मध्ये तर काही प्रॉब्लेम येणार नाही, जो ही 5-6 तास अभ्यास करेल त्याला. पण मेन्स मध्ये थोडंसं कॉम्पिटिशनला जास्त आपण इथे एक प्रिझ्युम्शन आहे. त्याच कॉम्पिटिशन असं की मेन्स मध्ये काय असतं की एक तर टाइम तुमच्याकडे खूप कमी मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जे आहे ते प्रॉपरली करा. ज्या की जेवढे ऍक्ट आहेत तुमच्याकडे मेन्स मध्ये येणार ते आता मी इथे नाही चर्चा करणार. आपण प्रिलिम झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी मी मेन्स बद्दल तुम्हाला सांगेन. पण जो टाइम मॅनेजमेंट आहे तो तुम्हाला करणे गरजेचं आहे, बिकॉज टाइम खूपच कमी असतो. सेकंड थिंग आहे की या वर्षी जास्त कॉम्पिटिशन आहे. ते कसं की कॉम्पिटिशन असं आहे की ज्युडिशियरी म्हणजे JMFC, अदरवाईज कोणतीही CJMs असेल तर या सगळ्यांना इथे पेपर देता येतो. आणि यांचा जजमेंट रायटिंग्स मध्ये किंवा ड्राफ्टिंग मध्ये चांगला हात बसलेला असतो, त्यांच्या तोंडपाठ झालेलं असतं. त्यामुळे आपल्यासारख्यांना थोडंसं यांच्यासोबत कॉम्पिट करावं लागणार आहे त्या सिच्युएशन मध्ये. हा एक मेन्स मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तिसरा प्रॉब्लेम आहे, जरी 89 वॅकन्सी असू द्या किंवा 100 वॅकन्सी जरी असले तरी तुम्ही प्रॉपरली पेपर नाही सोडवला तर तुम्हाला पास केलं जात नाही. 89 वॅकन्सी असेल तरी तिथे 50च वॅकन्सी भरल्या जाईल, पण मेन्सचा पेपर चांगला नसेल तर तुम्हाला पास केलं जात नाही. JMFC किंवा इतरत्र एक्झाम सारखं नाही आहे की कट ऑफ तेवढ्या विद्यार्थ्यांना पास करायचंच आहे, बॉर्डरवर आणून सोडता येतं 45 वर 50 वर, असं नाही. जर तुम्ही इथे वॅकन्सी फिलअप जरी होत नसेल तरी काही हरकत नाही, पण ते पास करत नाही. कारण ही डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन आहे, इथे चांगला गाळून कॅन्डिडेट काढलेला जातो. एक क्वालिटी ऑफ द कॅन्डिडेट विच इज रिक्वायर्ड, नॉट अ क्वांटिटी ऑफ द कॅन्डिडेट रिक्वायर्ड. ओके, तर अशा प्रकारे इथे तुम्हाला कॉम्पिटिशन मेन्स मध्ये दिसण्यात येणार आहे. त्यामुळे आत्ताच कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर तुम्हाला प्रॉपरली लक्ष द्यायचे आहे आणि सगळे ऍक्ट्स वाचायचे आहेत आणि ते वेळ कमी असणार आहे. तर हा झाला मेन्स बद्दल. आता प्रिलिमचा अभ्यासक्रम कसा करायचा हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. ठीक आहे. मेन्सच्या अभ्यासक्रमाबद्दल आपण नंतर बोलूया. सिलेबस ऑलरेडी मी खूपदा सांगितलेला आहे. सगळ्यात आधी आता सुरुवात कशी करायची हा शेवटचा टॉपिक आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही क्वेश्चन्स पेपर जे आहेत तुमचे, त्या क्वेश्चन पेपरच्या प्रिंट काढून आणा किंवा तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल मोबाईलमध्ये बघू शकाल. तर मोबाईल, लॅपटॉपमध्ये पहिला आहे. दुसरा आहे की क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारण्यात आले त्याला अॅनालायझेशन करा. अॅनालायझेशन करणं गरजेचं आहे. तिसरा आहे आपला मुद्दा, अॅनालायझेशन झाल्यानंतर क्वेश्चन्सचा एक ऍक्ट घेऊन त्याला कम्प्लीट करा आणि त्याची कमीत कमी 3 वेळा रिव्हिजन्स करणं गरजेचं आहे. आणि त्याचे MCQs थोडेफार सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. पण MCQ साठी सध्या तुमच्याकडे टाइम नसेल कदाचित, तर इट्स ओके, तुम्ही रिव्हिजन करू शकता. आता चौथा पॉईंट आहे की खूप सारे ऍक्ट आहे. सपोज आपल्याकडे 80 ऍक्टचं PDF पडलेलं आहे की मॅडम तुम्ही जवळपास 80 ऍक्ट सांगितले आम्हाला, तर त्यातले कुठले ऍक्ट आहे जे की आपल्याला स्किप करता येईल आणि कुठले ऍक्ट आहे की जे आपल्याला पुढे घेऊन चालायचे, यावरही तुमचं चांगलं फोकस असला पाहिजे. आणि मी जसं सांगितले व्हॉट टू स्किप और व्हॉट नॉट टू, आपल्याला काय लेफ्ट करणं गरजेचं आहे आणि कोणत्या प्रकारच्या अभ्यासावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे. बाकी जे डीजेची एक्झाम जी आहे ते असं नाहीये की सगळं कामधाम सोडून तुम्ही एक्झाम करू शकता किंवा तुम्ही तुमचं काम करू शकता, पण 5 ते 6 तास वेळ काढणे, रात्री काढा, सकाळी काढा, कधीही काढा, 5 ते 6 तास वेळ काढणे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आता सध्या राईट नाव आतापासून. आता फॉर्म सगळ्यांचे भरून झाले असेल आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास सुरू करून, खूप चांगली ही अपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे, तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही प्रिलिमला जेव्हा एक्झामिनेशनला जाणार आहात तेव्हा इथे तुम्हाला ज्याचे सेंटर्स पण दिले आहेत, त्यामुळे इतकं काही अवघड पण नाही की खूप मुंबईला वगैरे जावं लागणार आहे. तर फॅमिली लॉ असेल, सिव्हिल, क्रिमिनल, ह्या सगळ्या लॉ मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बाकी कोर्सेस बद्दल डिटेल मी ऑलरेडी सांगितले आहे. हे कोर्सेस आहे सकाळी 1.5 तास लाईव्ह आणि संध्याकाळी 1.5 तास लाईव्ह. बाकी रेकॉर्डेड व्हिडिओज अपलोड डेली होत आहेत. ठीक आहे. तर या संदर्भात सगळी माहिती मी पूर्ण आता दिलेली आहे. तरी काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा क्लासेसच्या फोन नंबरवर फोन करू शकता. बाकी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एक्झामसाठी. थँक्यू सो मच.